संजयनगर परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या टोळक्याने काल रात्री 12च्या सुमारास अक्षरशः धुमाकूळ घातला। एकमेकात झालेल्या वादातूनच मध्यरात्री दुचाकी पेटवून देण्यात आली, तसेच हत्यारांचा धाक दाखवत परिसरात दहशत माजवण्यात आली। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण असून पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही। पोलिसांनी तातडीने या गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। एक रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि त्याच्या टोळक्याचा गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ सुरू आहे। काल रात्री त्या टोळक्याने परप्रांतीय तरुणांनी अडवले, त्यांना हत्यारांचा धाक दाखवून लुटमार करण्यात आली। त्यानंतर ते टोळके पुन्हा परिसरात फिरू लागले। धुंद असणाऱ्या या टोळक्यातील दोघांचा एकमेकांशी किरकोळ कारणातून वाद झाला। यातून दुचाकी जाळून टाकू असा दम देण्यात आला। त्यातूनच मध्यरात्री 12:30च्या सुमारास चक्क दुचाकीच पेटवून देण्यात आली। बघता बघता दुचाकीचा चक्काचूर झाला आणि परिसरातील नागरिकांनी हा सारा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहिला। त्यानंतर काही वेळात संजयनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पुढील कारवाई केली, परंतु रात्री उशिरापर्यंत संजयनगर पोलीस ठाण्यात याबाबत नोंद झाली नव्हती। जळालेली दुचाकी पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून या टोळक्यांचा परिसरात धुमाकूळ सुरू आहे। रात्रीच्या वेळी लुटमार करणारी या टोळीचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांची आहे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे।